दिल्लीतले पर्यवेक्षक आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवणारे सूत्रांकडून माहिती कळतीये। केंद्रीय नेतृत्वाच्या माध्यमातून 2 नेते पर्यवेक्षक म्हणून महाराष्ट्रामध्ये येणार आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार यावर अजूनही सस्पेन्स कायम असताना आता दिल्लीतून ही महत्त्वाची घडामोड आहे। दिल्लीतील पर्यवेक्षक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठरवणार आहेत आणि केंद्रीय नेतृत्वाच्या माध्यमातून 2 नेते पर्यवेक्षक म्हणून महाराष्ट्रात येणार आहेत। आमदारांबरोबर स्वतंत्र चर्चा करून विधिमंडळ पक्षाचा गटनेता ठरणार आहे आणि पर्यवेक्षक आमदारांसोबत 2 बैठका घेणार आहेत, भूमिका समजून घेणार आहेत। त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं नाव आता पुढे कधी येणार याबाबत बरीच चर्चा सुरू असताना ही महत्त्वाची घडामोड पुढे येते। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया। ओम, आपण काही वेळापूर्वी चर्चा केली होती आणि जसं महाराष्ट्रातल्या जनतेला उत्सुकता आहे तशीच राजकीय वर्तुळातून सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या नावावरून टीका होत होती। 4 दिवस होऊनही मुख्यमंत्र्यांचं नाव अजूनही निश्चित झालेलं नाहीये। मात्र दिल्लीतली घडामोड पर्यवेक्षक 2 केंद्रीय नेतृत्वाच्या माध्यमातून राज्यात येणार असल्याचं कळतंय। अनुपमा, खऱ्या अर्थाने निकाल लागल्यापासूनच क्षणाक्षणाला काही ना काही अपडेट समोर येत आहेत। एक महत्त्वाची अपडेट अशी येते की दिल्लीतले 2 महत्त्वाचे भाजपचे नेते केंद्रीय नेतृत्वाच्या माध्यमातून पर्यवेक्षक म्हणून महाराष्ट्रात पाठवले जातील। यामध्ये मुख्यत्वे जी सध्या चर्चा आहे त्यानुसार अश्विनी वैष्णव जे सहप्रभारी महाराष्ट्रामध्ये आहेत, त्यासोबतच अजून एक संघटनेतलं मोठं नाव जे संघ आणि भाजपशी संबंधित असेल, दोघांमध्येही समन्वय साधणार असं एक नाव असेल जे महाराष्ट्रातून दिल्लीमध्ये गेलं असेल, अशा एका नावाची सुद्धा यामध्ये चर्चा आहे। मात्र त्या नावाबद्दल अद्याप कुठलीही निश्चिती किंवा शिक्कामोर्तब होत नाही। या 2 पर्यवेक्षकांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल हे ठरवलं जाणार आहे। उद्या किंवा परवा या 2 दिवसांमध्ये हे निरीक्षक मुंबईमध्ये येतील आणि भाजपच्या सगळ्याच आमदारांशी ते चर्चा करतील। मात्र यावेळेला स्वतंत्र अशा 2 बैठका होणार असून या 2 बैठकांच्या माध्यमातून मुख्यमंत्री निवडला जाणार आहे। 2 बैठका कशासाठी, तर पहिली बैठक ही सर्वसाधारणपणे सगळ्या आमदारांची एकत्रित बैठक घेतली जाईल आणि दुसरी बैठक ही पर्यवेक्षक आमदारांची 1 to 1 चर्चा करतील आणि त्यानंतर त्यांचा निर्णय घेतील, असं सध्याचं तरी एक माहिती आपल्याला दिल्लीतून मिळते। त्यामुळे आता हे पर्यवेक्षक नेमके कधी येत आहेत आणि या बैठकांच्या माध्यमातून विधिमंडळ नेता अर्थात राज्याचा नवा मुख्यमंत्री कधी नेमला जातोय हे पाहणं महत्त्वाचं आहे। ही मोठी प्रक्रिया आहे, त्यामुळे अजून तरी याच्यामध्ये काही तास लागतील, काही दिवस सुद्धा लागण्याची शक्यता एकंदरीत दिसते। धन्यवाद ओम दिलेल्या या माहितीसाठी।